सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाचा याचं अनुसूचित जातीच्या प्रवर्गाकडे जास्त लक्ष नाही असं एक ओढ आहे। आपण बघितलं इथं सामाजिक न्याय भवनावर दर आठवड्यातून 2दा किंवा असे उपोषण आंदोलन वगैरे चालू असतात। तर आपण आता त्या विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहात, तर आपण त्यासाठी काय करता नेमकं? आता जो लोकांचा गैरसमज आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तर पक्षावरती आदरणीय अजितदादा पवार जे आमचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते सामाजिक न्याय विभागाचे प्रत्येक जे त्यांनी जे योजना दिल्या आहेत त्या योजना चांगल्या प्रकारे राबवत आहेत। आणि समाज आहे, या समाजात सार्वजनिक जीवन जगत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये याला विरोध होणारच। त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे योजना राबवल्या जातात। आणि काही लोकांचं म्हणणं आहे की अजितदादा आपल्या संविधानाविरोधी आहेत किंवा विरोधात त्यांचे विचार आहेत, परंतु असे संविधानाच्या विरोधात वगैरे त्यांचे काही विचार नाही। आणि अजितदादांनी येणाऱ्या 23 तारखेला आम्ही सामाजिक न्यायाचा तुम्ही स्वतःच जे आता बोलले, म्हणजे मी प्रश्न विचारणार होतो तुम्हाला, तुम्हीच बोललेत की अजितदादा हे लोकांच्या विरोधात लोकांचं बरोबर आहे। लोकांची अजून एक अशी तक्रार आहे अजितदादांबद्दल की अजितदादांकडे अर्थ खातं बऱ्याच दिवसापासून म्हणजे वर्षापासून आहे, आधीच्या सरकारमध्ये होतं, आताच्या सरकारमध्ये आहे, परंतु सामाजिक न्याय विभागाला जितका निधी पाहिजे तेवढा निधी मिळत नाही, यावर काय बोलतो? आता येणाऱ्या याच्यामध्ये ज्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जे लोकांचे 7-7 कोटीचे प्रपोजल आहे औद्योगिकचे, अजितदादांनी कुणाकून एक पैसा सुद्धा न घेता त्यांचे 14 ते 15 7-7 कोटीचे प्रकरण मंजूर करून दिले। अजून याच्यापेक्षा त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करू शकतो? औरंगाबाद जिल्ह्यामध्ये किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अजितदादांनी जवळपास 15 ते 16 लोकांचे प्रकरण निकाली काढले, त्यांचे मंजूर करून दिले, ते बी सामाजिक विभागाच्या माध्यमातून। जे दलित चळवळीचे जे कार्यकर्ते होते, आज त्यांचे कित्येक वर्षानुवर्षे त्यांचे प्रकरण प्रलंबित होते, परंतु आज त्यांच्या माध्यमातून त्यांनी प्रकरण त्यांचे निकाली काढलेले आहेत, ते आज त्यांचे मार्गी लागलेले आहेत प्रकरण। त्यामुळे लोकांचा गैरसमज आज दूर झालेला आहे। भाजपवर असा आरोप आहे की भाजप हा संविधानाच्या विरोधात काम करतो आणि अजितदादा भाजपच्या सोबत सरकारमध्ये आहेत। ते जरी सरकारमध्ये असेल त्यात काही वाद नाही, परंतु अजितदादा जेव्हा सामाजिक न्याय विभाग स्थापन करून दिला, त्यांनी आम्हाला जे सेल दिलं त्याच्या माध्यमातून आमचा असाच प्रयत्न असेल की संविधान गौरव मेळावा हा जे 23 तारखेला त्यांनी केला, तर आमचं सांगायचं तात्पर्य असेच आहेत, अजितदादा हे धर्मनिरपेक्ष आहेत। जरी ते बीजेपीमध्ये त्यांच्याशी युती असेल, परंतु ते युतीमध्ये असताना सुद्धा संविधानाचं रक्षण व्हावं यासाठी त्यांनी हा मेळावा आयोजन केलेला आहे। आणि आमची काटर भूमिका अशीच असणार आहे की येणाऱ्या 23 तारखेला अजितदादा सुद्धा हेच म्हणणार आहे, संविधानाचं रक्षण करण्यासाठीच अजितदादांनी ह्या सेलच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचा जे काही प्रश्न असतील निकालीचं काढतच आहेत। आणि लोकांना सांगायचा प्रयत्न हाच आहे की आम्ही संविधान विरोधी नाहीच आहोत। या मेळाव्याला किती लोक येतील अंदाजे आपला? जवळपास 10 ते 12 हजार पूर्ण महाराष्ट्र राज्यातून या मेळाव्याला लोक येतील। येणाऱ्या 23 तारखेला संविधान गौरव महामेळावा आपण औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आयोजित केलेला आहे। तरी सर्व जनतेला माझं असं आव्हान असेल की त्यांनी सगळ्यांनी येणाऱ्या 23 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्ण महाराष्ट्र राज्यातून लोक येणार आहेत त्या मेळाव्यासाठी, तरी आपण सर्वांनी यावे, कारण हे संविधान महामेळावा आहे। या संविधान वाचवण्यासाठी किंवा संविधानाचा जो मेळावा आहे त्याचा गौरव करण्यासाठी हा मेळावा सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे। सर्वांना माझी नम्रतेची विनंती राहील की सर्वांनी आपलं योगदान द्यावे व प्रत्येकाने तिथे येऊन उपस्थिती दर्शवावी। जय भीम। अजितदादा विषयी लोकांच्या मनात जे काही गैरसमज असेल, परंतु त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने किंवा समाज कल्याणला त्यांनी अण्णाभाऊ विकास महामंडळाला 200 कोटीचा निधी दिला, तसेच अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला 500 कोटीचा निधी दिला, मौलाना आझाद महामंडळाला 400 कोटीचा निधी दिला। आणखीन याच्यावरती काय केलं पाहिजे? त्यांनी जेव्हा त्यांच्याकडे अर्थ खाता आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी पुष्कळ भरीव निधी दिलेला आहे। तरी मला वाटतं की लोकांची त्यांच्याविषयी काही गैरसमज नसावा।